ब्रेकिंग न्यूज समोर येते। चार्जशीट दाखल होईपर्यंत कुणाल कामराला अटकेपासून दिलासा देण्यात आलाय। खार पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करायला मात्र हायकोर्टाने नकार दिलाय। मात्र जबाब नोंदवण्याच्या मागणीवर कुणाल कामराला दिलासा देण्यात आलाय। कुणालच्या जीविताला मुंबईत धोका असल्याने त्याचा जबाब चेन्नईत नोंदवा असे आदेश देण्यात आलेत। खार पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी चेन्नई पोलिसांची मदत घ्यावी असे आदेश देण्यात आले। न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती MS मोडक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, कुणाल कामराला त्याचा हा सगळ्यात मोठा दिलासा आपल्याला नक्कीच म्हणता येईल। चेन्नई कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिलं होतं आणि ते संरक्षण मुंबई उच्च न्यायालयानं हे कायम ठेवलेलं आहे। आणि हे नुसतं कायम ठेवलं नाही तर त्याची जी जबाब नोंदवण्याची मागणी चेन्नईला सहकार्य करायची होती, तर खार पोलिसांना सुद्धा चेन्नईला जाऊन चेन्नई पोलिसांच्या मदतीने त्याचा जबाब नोंदवा असे स्पष्ट निर्देश सुद्धा या याचिकेत दिले। त्यामुळे हा कुणाल कामराला मोठा दिलासा आहे। गुन्हा रद्द करण्याची जी याचिका कुणाल कामराने दाखल केलेली आहे ही याचिका सुद्धा सुनावणीसाठी कोर्टानं स्वीकारली आहे। हा दुसरा मोठा दिलासा कुणाल कामराला। या सगळ्या प्रकरणामध्ये तिसरा मोठा दिलासा कुणाल कामराला असं म्हणता येईल की जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही किंवा चार्जशीट जरी दाखल झालं कनिष्ठ कोर्टाने, तरीही जोपर्यंत या याचिकेवरचा निर्णय होत नाही, जी FIR रद्द करण्याची कुणाल कामराची याचिका, तोपर्यंत सुनावणी सुरू करू नये हा तिसरा मोठा दिलासा आहे। एकंदरीत आज जर का आपण बघितलं तर कुणाल कामराला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, स्पीच ऑफ एक्सप्रेशन या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं फायदा झालाय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। जीविताला धोका असल्याचा जो युक्तिवाद त्याचे नवरोज यांनी वकिलांनी केला होता तो मुंबई उच्च न्यायालयानं मान्य केला आणि हा सगळ्यात मोठा दिलासा कुणाल कामराला आज नक्की म्हणता येईल। धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्यात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्यात। 16 एप्रिलला पक्षाच्या बैठकीत पानिपत येथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली। याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला। बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला केलेला विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, नेमकं काय प्रकरण आहे? पानिपत इथं जे महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक आहे त्या प्रतीकाला ते स्मारक मोठं करण्याचा विचार महाराष्ट्र शासनाने यापूर्वी बोलून दाखवलेल्या न्यूज 18 लोकमतच्याच कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की हे स्मारक आम्ही मोठं करणार आहोत। परंतु याला जितेंद्र आव्हाड यांनी मात्र सभागृहातच विरोध केलेला होता। आणि महेश तपासे यांचे आजोबा हे जेव्हा हरियाणाचे राज्यपाल होते त्यावेळेला त्यांनी हे स्मारक बनवून घेतलं होतं। हरियाणा गव्हर्नमेंटकडनं 40 लाख रुपये मिळवून तिथं ते स्मारक बांधून घेतलेलं होतं आणि या स्मारकावरूनच आता महेश तपासे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जुंपलेली आपल्याला बघायला मिळते आहे। महेश तपासे या स्मारकाला विरोध न करता त्याला समर्थन करावे अशी भूमिका महेश तपासे यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये घेतलेली होती, ज्याला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केलेला होता। आणि हाच वाद आता विकोपाला गेलेला बघायला मिळतोय, कारण आता महेश तपासे जे मुख्य प्रवक्ते आहेत पक्षाचे त्यांच्यासह सगळ्याच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहे। आणि त्यामुळे कुठेतरी शरदचंद्र पवार पक्षातला हा जो वाद आहे हा आता विकोपाला गेल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे त्याचं पर्यवसन हे आपण पाहतो की सर्व प्रकारे सगळे जे प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहे। नवीन प्रवक्त्यांच्या नियुक्त्या कधी जाहीर सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। तर धन्यवाद प्रणाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा भारताने पहिला बदला घेतल्याची माहिती मिळते। दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल शेख या दोघांचंही घर उद्ध्वस्त करण्यात आलंय। ID स्फोटानं आदिलचं घर पाडण्यात आलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात या दोन्ही दहशतवाद्यांचा हात असल्याची माहिती होती आणि त्याचमुळे त्या दोघांचंही घर पाडण्यात आलंय। तर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा भारताने घेतलेला हा पहिला बदला आहे। दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल शेख या दोघांचीही घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। ID स्फोटानं आदिलचं घर पाडण्यात आलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात या दोन्हीही दहशतवाद्यांचा हात असल्याची माहिती आहे।
पहलगाममध्ये भ्याड हल्ला झाला आणि अनेक लोकांना मृत्युमुखी पडले, पण पहलगाममध्ये दहशतवादी आले कुठून हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। तेच जाणून घेऊया मॅपच्या माध्यमातून, सांगतायत आमच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम। भारत या हल्ल्याचं उत्तर नेमकं कसं देणार? काही ठिकाणं आहेत पाकिस्तानमधली खास करून की त्या ठिकाणांवरती एअर स्ट्राईकची भीती ही पाकिस्तानला वाटते। ते ठिकाणं कोणती कोणती आपण जाणून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झालेले होते तेव्हा अर्थातच बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालेला होता। आता पाकिस्तानमधलं सगळ्यात महत्त्वाचं शहर म्हणजे कराची शहर, तर याच कराचीमध्ये सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक होईल अशी भीती पाकिस्तानला वाटते आणि त्या दृष्टीनं पाकिस्ताननं कराचीच्या सीमा आधीच सुरक्षित करायला सुरुवातही केली आहे। दुसरं महत्त्वाचं शहर म्हणजे पाकिस्तानमधलं रावळपिंडी। इथे हल्ल्याची भीती पाकिस्तानला का आहे? कारण सातत्यानं असं सांगितलं जाते की ज्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला त्या सगळ्यांचे हँडलर्स जे होते ते रावळपिंडीमधनं त्यांच्या संपर्कात होते, त्यामुळे रावळपिंडी भारताचं टार्गेट असू शकतं अशी सुद्धा मोठी शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर इस्लामाबाद हे अत्यंत महत्त्वाचं शहर पाकिस्तानमधलं, याच इस्लामाबादमधल्या सुद्धा कारवाया वाढल्यात आणि भारताची नजर इस्लामाबादवरती असल्याची भीती पाकिस्तानला वाटते। त्यामुळे रावळपिंडी असो, इस्लामाबाद असो, सगळ्यात महत्त्वाचं शहर म्हणजे कराची असो, पाकिस्ताननं भारतीय कारवाईचा मोठा धसका घेतला। आणि आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे खैबर पख्तूचा जो भाग आहे तो सुद्धा भारताच्या टार्गेटवरती असू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते, कारण जे दहशतवादी होते ते पख्तू भाषेमध्ये बोलत होते अशी माहिती एका स्थानिकानं दिली आणि त्यानुसार सुद्धा भारतानं आपल्या कारवायांना सुरुवात केल्याची माहिती मिळते। जो भारतावरती हल्ला झाला किंवा पहलगाममधला हल्ला झाला तो या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये झाला, त्यामुळे आता याच परिसरावरती झालेल्या हल्ल्याचा बदला भारत पाकिस्तानातल्या कोणकोणत्या शहरांवरती एअर स्ट्राईक करून घेईल याचा धसका पाकिस्ताननं घेतला, याची भीती पाकिस्तानला सतावते आणि त्या दृष्टीनं पाकिस्ताननं सुद्धा सुरक्षा कवच वाढवायला आता सुरुवात केली आहे। जम्मू काश्मीर मधील पहलगामच्या बैसरण खोऱ्यात न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली आहे। दहशतवादी हल्ला झालेल्या बैसरणमधून न्यूज 18 लोकमतचा ग्राउंड रिपोर्ट, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून निष्पाप लोकांचा नरसंहार केला त्या ठिकाणची सध्याची परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचलेली आहे ग्राउंड झिरो वरती, जिथे नरसंहार घडला त्या स्थळावरती आपण आहोत। बैसनर इथल्या या पर्यटन स्थळी आपण इथे पाहत असाल, अतिशय सुंदर असं हे नंदनवन आहे काश्मीरचं, जिथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात दरवर्षी आणि याच ठिकाणी आपण पाहत असाल अतिशय अमानुष असा नरसंहार अतिरेक्यांनी घडवून आणलेला आहे। अतिशय भयानक असं चित्र जे आहे ते त्यावेळी आपल्याला पाहायला मिळालं होतं। हाच तो संपूर्ण परिसर आहे जिथे गोळीबार झाला होता आणि हे समोरचं जंगल आहे, त्या जंगलातून हे सर्व अतिरेकी जे आहे 6 अतिरेकी हे चालत आले होते आणि इथे आल्यानंतर त्यांनी इथे जे पर्यटक होते त्या पर्यटकांवरती अमानुषपणे गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर प्रत्येकाचं त्यांनी नाव विचारलं होतं। गोळीबार करण्यापूर्वी नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांच्यावरती तुफान गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला आहे। आपण इथे बघत असाल या बाजूला की कशा प्रकारे एकूण परिसर आहे, अतिशय सुंदर असा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात, मात्र आता इथे एकही पर्यटक दिसत नाही। त्याचं कारण इथे झालेला नरसंहार। इथे आपण दुसऱ्या वरच्या बाजूला बघितलं तर या बाजूने देखील मोठ्या प्रमाणात गोळीबार जो आहे तो झाला। जवळपास 40 मिनिटं हे सर्व गोळीबार जो आहे तो इथे सुरू होता। पर्यटक जे आहे ते सैरावैरा पळत होते, आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते। आपण समोर इथे पाहू शकतो खुर्च्या ज्या आहेत पडलेल्या पाहायला मिळतात। हा ग्राउंड आहे, खुर्च्या पडलेल्या आहेत, जिथे पळापळ होती तो हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपण इथे पाहू शकतो सर्व अस्तव्यस्त पडलेले आहेत ठिकाण आणि याच ठिकाणी चारही बाजूला अतिशय हिमशिखरं जी आहेत ते आभाळाला टेकलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात। अतिशय सुंदर असा प्रदेश आहे आणि त्यांच्या मधोमध हा बैसनर व्हॅलीचा बैसनर खोऱ्याचा हा प्रदेश आहे आणि समोर आपण पाहायला मिळतो आपल्याला अतिशय विस्तीर्ण असा हा गवताळ प्रदेश आहे। त्यामुळे इथे खूप मोठे एक क्रीडा प्रकार जे आहेत स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी या पर्यटनाचे ते आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि समोरच्या बाजूला इथे ज्या वेळेला इथे पर्यटनाचा आनंद घेत होते त्याच वेळेला अचानक अतिरेकी आले आणि त्यांनी अंधाधुंद असा हा गोळीबार केला, बेफाम गोळीबार केला। सर्वप्रथम पर्यटकांना कळलंच नाही की कुठून गोळीबार होतोय, कोण गोळीबार करतोय, कशा करताय, मात्र गोळ्या लागतायत, लोक पडतायत खाली, लोक जखमी होत आहेत। हे पाहिल्यानंतर सर्व लोक घाबरले आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः पळापळ जी आहे
सर्व पर्यटकांची ती सुरू झालेली आहे। आपण इथे पाहत असू, इथे समोर जे कॅन्टीन एरिया आहे त्या कॅन्टीन एरियामध्ये देखील अनेक जे पर्यटक आहेत ते खाण्यापिण्यासाठी बसले होते। गोळीबाराचा आवाज ऐकून सर्वजण जे आहेत आपापला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या रस्त्याने पळत सुटले होते। समोर आपण पाहत असाल की एक संरक्षक जाळी जी आहे ती लावलेली आहे, त्या संरक्षक जाळीला देखील ओलांडून काही प्रसंगी तोडून समोरच्या जंगलाच्या दिशेने हे सर्व पर्यटक जे आहे ते आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते। आणि ह्या बाजूला जे आपण जंगल पाहतोय उजव्या बाजूला, या जंगलाच्या बाजूने सर्वात प्रथम जो आहे गोळीबाराचा आवाज ऐकू आला, तिकडनं सर्व एक घबराट जी आहे ती सगळी सुरू झाली, पळापळ सुरू झाली आणि अतिरेकी याच मार्गाने या खुल्या मैदानावरती आले आणि त्यांनी सर्व पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली। जे पर्यटक ते त्यांना सापडले त्या सर्व पर्यटकांना त्यांनी त्यांचं नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला, त्यांना कलमा वाचायला येते की नाही हे पाहिलं आणि त्याच्यानंतरच ज्यांना कलमा वाचायला येत नाही अशा निरपराध भारतीय पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केला। आपण संपूर्ण हा जर परिसर पाहिला तर एक खुलं असं मैदान आहे, गवताळ प्रदेश आहे आणि या ठिकाणी पळण्यासाठी आणि लपण्यासाठी फारशी जागा नाही आहे। पळून जाण्यासाठी फक्त बाजूचं जंगल आहे। पर्यटक जे आहे ते इथे पळत होते जंगलाच्या दिशेला, कारण एक खुलं मैदान आहे। खुल्या मैदानावरती अतिरेक्यांनी एकेका पर्यटकाला लक्ष करून गोळ्या मारलेल्या आहेत, अनेकांना जखमी केलं। जखमी केल्यानंतर त्यांना त्यांच्या जवळ गेले आणि त्यांचं नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला, त्यांना कलमा वाचायला येतो का हे सांगितलं। त्यानंतर ज्यांना कलमा वाचायला येत नाही, ज्यांचा धर्म जो आहे तो त्यांनी कळाल्यानंतर त्यांनी त्या सर्व भारतीय पर्यटकांना लक्ष केलं आणि त्यांना जागेवरती गोळ्या झाडल्या। आपण समोर पाहत असू अनेक पर्यटक पळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र अतिरेक्यांकडे AK-47 सारख्या एक संहारक असं शस्त्र होतं आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार त्यांनी केला आणि मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते इथे मृत्युमुखी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 27 पर्यटक जे आहे त्यांना आपला प्राण जो आहे तो गमवावा लागलेला आहे। अनेक जे पर्यटक आहेत ते गंभीररित्या जखमी देखील झालेले आहेत। एक अतिशय हृदयद्रावक असं चित्र जे आहे ते या बैसनर व्हॅलीच्या या गवताळ प्रदेशामध्ये घडलेलं आहे। एक नंदनवन आहे, इथे आनंद घेण्यासाठी सर्वसामान्य भारतीय पर्यटक जे ते आले होते, मात्र इथे आलेल्या पर्यटकांना आपला प्राण जो आहे तो गमवावा लागलेला आहे। इथे जे पर्यटक आपल्या कुटुंबियासह आले होते त्या कुटुंबियांना आपल्या डोळ्यासमोर आपले आप्तस्वकीयांना प्राण सोडताना पाहावं लागलेलं आहे। अतिशय विदारक असं हे चित्र होतं। हे चित्र पुन्हा या भारतात पाहायला मिळू नये अशी इच्छा सर्व भारतीय व्यक्त करतात आणि या थरारक घटनेचा, या नरसंहाराचा भारतीय लष्कराने लवकरात लवकर बदला घेतला पाहिजे अशी इच्छा, अशी मागणी भारतीय लष्कराकडे प्रत्येक भारतीय करताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बैसनर खोरं, पहलगाम। पोहोचलेली आहे बैसनर या पर्यटन स्थळी आणि याच पर्यटन स्थळी आपण पाहतो की कशा प्रकारे अतिशय सुंदर अशी ही पर्यटन स्थळ आहे। चारही बाजूला हिमशिखरं असलेले आपल्याला पाहायला मिळतात। सुरूचं बन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। उंच उंच हिमशिखरं जी आहेत ही चारही बाजूला आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि चारही बाजूने हिमशिखरांनी वेढलेलं हे बैसनर अतिशय सुंदर असं हे पर्यटन स्थळ आहे आणि त्यामुळे काश्मीरला नंदनवन म्हटलं जातं आणि याच नंदनवनामध्ये एक आनंदाचे क्षण घालवण्यासाठी देशभरातून पर्यटक इथे दरवर्षी येतात। त्याचप्रमाणे इथेही पर्यटक आले होते आणि त्या पर्यटकांना इथे एक खूप मोठा नरसंहार जो आहे तो पाहायला मिळाला। अनेक जण त्याला बळी देखील पडलेले आहेत। याच बैसनर या संपूर्ण या पर्यटन स्थळाच्या आपण आता मध्ये आहोत आणि या सर्वात मधोमध इथे आपल्याला पाहायला मिळतो एक मोठा जम्पिंग बॉल होता आणि या जम्पिंग बॉल बरोबर अनेक पर्यटक खेळत होते आणि पर्यटक खेळत असताना त्यांच्यावरती गोळीबार झालेला आहे। पर्यटक अतिशय भांबावले होते, घाबरलेले होते, त्यामुळे या जम्पिंग बॉलच्या मागे देखील त्यांनी आडोसा घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अतिरेक्यांनी या जम्पिंग बॉलवरती देखील गोळीबार केलेला आहे। अनेक इथे सैराभरा पळापळ झालेले जे गोष्टी आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। अनेक इथे शॉल आहेत, हे शॉल पर्यटकांचे आहेत, ते इथे सर्व टाकून पळाले आहेत। स्पीकर आहे, गाणी चालू होती, कारण इथे सर्वजण आनंदासाठी मौज मजा करण्यासाठी येतात आणि त्यावेळेला इथे जो गोळीबार झाला त्यामुळे भांबावलेले आणि घाबरलेले पर्यटक जे आहे त्यांची पळापळ झाली। आपण एक सर्वात महत्त्वाची इथे एक क्षण दाखवतो आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना। हे आपण पाहतो आहोत इथे एक बंदुकीच्या गोळीचं निशाण जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं। हे ताडपत्रीचा एक पत्र आहे, त्यामधून गोळी जी आहे ती आरपार गेली होती आणि इथे अशा अनेक गोळ्या ज्या आहेत ते लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या जम्पिंग बॉलला देखील गोळी लागलेली आहे आणि त्यामुळे यातली हवा जी आहे ती निघून गेलेली आहे। समोरच्या बाजूला देखील आपण इथे पर्यटकांना बसण्यासाठी अनेक बाकडे आहेत, ते बाकडे इथे आपल्याला पाहायला मिळतात। बाकड्यांवरती देखील अनेक पर्यटक जे आहेत ते नेमकं काय करते पाहत होते। नंतर जसं त्यांना कळलं की गोळीबार होतोय तेव्हा बाकड्यांच्या मागे देखील अनेक पर्यटक जे आहेत आपला जीव वाचवण्यासाठी लपले होते, मात्र ह्या सर्व लपलेल्या पर्यटकांना आलेल्या अतिरेक्यांनी वेचून मारलेलं आहे। प्रत्येकाला नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला, त्यांना कलमा वाचायला येतो का हे सांगितलं। ज्यांना कलमा वाचायला येत नाही त्यांना गोळी मारण्यात आलेली आहे। अतिशय विदारक
आणि हृदयद्रावक असं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. आपण इथे पाहत असाल अनेक जे निशाणे आहेत धावपळीचे ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे पहा इकडे सर्व जमिनीवरती अजूनही रेघोट्या आणि जमीन जी उकरलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे रक्ताचे डाग देखील आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपण येऊ शकतो जवळ. इथे रक्ताचे डाग जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथे पर्यटक जे आहे त्यांचे पार्थिव जे आहे ते इथे पडलेलं होतं. त्यांना गोळी लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि रक्तस्रावामुळे त्यांचा इथे मृत्यू झाला होता. गोळ्या इथे अनेकांना घालण्यात आल्या होत्या. अनेक पर्यटकांचा जीव इथे गेला. इथे देखील रक्ताचे जे डाग आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. इथे एक पर्यटकांचं पार्थिव जे आहे ते पडलेलं होतं. त्या मृतदेहातून जे रक्तस्राव झालेला आहे ते रक्तस्राव आता इथे पूर्णपणे रक्त जे आहे ते सुकलेलं आपल्याला पाहायला मिळते. हे रक्त आहे मानवी रक्त जे आता पूर्णपणे सुकून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इथे देखील दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो इथे आणखीन एक पर्यटकांचं पार्थिव जे आहे ते पडलेलं होतं. इथे देखील आपल्याला पाहता येतं की रक्ताचे डाग आहेत. रक्ताचे डाग हे इथे सुकलेले आज आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय हृदयद्रावक असं हे चित्र आहे. ज्या आप्तस्वकीयांना ज्या कुटुंबियांना आपले जे गमवावे लागलेत पर्यटक आपले आप्तस्वकीय गमवावे लागलेले त्यांच्यावरती काय वेळ आली होती, अतिशय भयानक अशी वेळ आली होती ते आपल्याला इथे पाहायला मिळते. अतिशय भयवाह असं चित्र होतं. घाबरलेले पर्यटक होते. आपला जीव वाचवण्यासाठी इथे जंगलामध्ये ते पळत होते. मात्र पळालेल्या पर्यटकांना देखील या अतिरेक्यांनी वेचून वेचून मारलेलं आहे. समोरच्या बाजूला पाहतो आहोत या बाजूने देखील पर्यटक पळाले होते. मात्र पळणाऱ्या पर्यटकांवरती देखील गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला आहे. जे अतिरेकी आले होते ते अतिरेकी एक खाकी रंगाचा जो आहे गणवेश तो घालून आले होते आणि सर्वच जवळपास अतिरेक्यांच्या डोक्याला एक गोप्रो कॅमेरा जो आहे तो असल्यास साक्षीदार जे असलेले जे पर्यटक आहेत ते सांगतात. जे इथे नरसंहार घडलेला आहे त्याचं सर्व गोप्रो कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या अतिरेक्यांनी शूटिंग देखील केलं होतं. त्यांना जे नरसंहार घडवायचा होता तो नरसंहार त्यांनी घडवला आणि त्यानंतर ते या जंगलातून पळून देखील गेलेले आहेत. असा अमानुष प्रकार जो आहे मानवतेला लाजवणारा या नंदनवनामध्ये काश्मीरच्या घडलेला आहे. असा अमानुष प्रकार पुन्हा घडू नये अशी इच्छा सर्व भारतीयाची आहे. सर्वजण भारतीय जे आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि या संतप्त झालेल्या भारतीयांचा राग शांत करण्याची जबाबदारी आता भारतीय लष्कराची आहे. भारतीय लष्करांना त्याने सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत अशी इच्छा जी आहे सर्व भारतीयांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बैसनर.